फहीम आणि ओमकारची जोडी आली ना. FAHEEM. हा डबल ई. तर फहीम आणि ओमकारची जोडी पाहायला मिळते ती म्हणजे कुर्ला बॉईज या संघाच्या माध्यमातून. टॉस कोण जिंकलं? ऐरोली आणि फिल्डिंग. कुर्ला बॉईज जिंकली टॉस. काय ग, कुर्ला बॉईज जिंकली टॉस. ऐरोली सांगितलं मला. ऐरोली जिंकली ना, ते सांगत तेच ऐरोली जिंकली आणि फिल्डिंग घेतली. तर या दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. मागच्या सामन्यात जर पाहिलं तर राकेश 11 उर्फ आचार्य अत्रे बॉईज या संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय किती घातक ठरलाय ते आपण पाहिलंय. आणि त्याचमुळे जणू काही या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तो म्हणजे स्वस्तिक ऐरोली या संघानं. नक्कीच टॉस एक मोठा फॅक्टर राहील. या पहिल्या चेंडूवरती पॉइंटच्या वरून टोलावलाय चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. बाद होतोय या ठिकाणी फहीम. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. नक्कीच पॉइंटच्या दिशेने तो चेंडू टोलावायचा प्रयत्न होता. पॉइंटच्या वरून षटकार मारायचा होता परंतु या ठिकाणी षटकार मारू शकले नाहीत आणि नक्कीच या ठिकाणी विकेट देऊन बसली. नक्कीच स्ट्रायकर फलंदाज बाद झाला असला तरी नॉन स्ट्राईकला एक मोठं नाव दिसतं आपल्याला. मुंबई टेनिस क्रिकेट रबर क्रिकेट मधलं एक मोठं नाव आणि ते म्हणजे ओमकार देसाई. नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतात ओमकार आपल्याला आणि कशा प्रकारची फलंदाजी केली जाते त्यांच्या माध्यमातून एक मोठे फटके एक फलंदाजीची मेजवानी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आज मैदानात. नवीन आलेला फलंदाज गुड्डू गुड्डू शेख. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय मंदारनं. यावेळेला एक चांगला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला धाडायचं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने. नक्कीच मिस होतोय चेंडू आणि किपरकडे चांगलं कलेक्शन केलं जात आहे. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू यावेळेला गुड लेंथवर स्पॉट केलेला चेंडू आणि त्या चेंडूला नक्कीच सेफेस्ट झोनमध्ये मारण्याचा प्रयत्न होता स्ट्रेट झोनमध्ये परंतु नक्कीच चांगल्या लेंथवर चेंडू हाताळला गेला चांगल्या लाईनवर चेंडू हाताळला गेला आणि त्याचमुळे नक्कीच फलंदाज या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. नक्कीच जर पाहायचं झालं तर आपला अनुभव आपला एक्सपिरियन्स शेअर करताना पाहायला मिळतात. ओमकार देसाई आपल्या सहफलंदाजासोबत म्हणजेच गुड्डू सोबत गुड्डूला सांगितलं जात आहे गुड्डू कशा प्रकारे दडपण हाताळलं पाहिजे. आपण जर एक चेंडू चांगला टाकतोय गोलंदाज तर त्याला सन्मान द्या आणि जर खराब चेंडू येतोय तर त्याला पनिश करा. याच प्रकारची शिकवण दिली जात असावी ओमकार देसाई यांच्या माध्यमातून. खेळ थोडासा थांबला आहे या ठिकाणी. तीन बॉल झाले. थांबली आहे का मॅच. सामना या ठिकाणी काय झालंय? का थांबलंय? हॅलो हॅलो गजानन इलेवन एक संघटन आहे. आपल्याला विनंती एकत्रित खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे. गजानन इलेवन त्वरा करा. युट्यूबच्या माध्यमातून एक लाख कोटी स्पर्धा आहे. सर्व खेळाडूंचं विवरण आपल्याला मिळालं पाहिजे. गजानन इलेवन सगळ्यांना कर्णधारांना विनंती. ज्वल
मॅन एक अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर पाठवा. गजानन इलेव्हन, माझा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर गजानन इलेव्हन संघाला विनंती एक अतिरिक्त खेळाडू त्वरित पाठवायचा आहे. लवकर लवकर. गजानन इलेव्हन संघ नायकांना विनंती एक अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे. सामना सुरू झालेला आहे. 12th मॅन प्लीज. चिराग आहे, चिराग बॉलर सांगतात आहे ते. नाही, डॉटच होता बोल. हो, माहित नाही. नो बॉल होता त्याचा. नो बॉल होता. तीन झाले. एक विकेट, हां एक विकेट आणि 2 डॉट. डॉटच आहे. हॅलो 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 हॅलो.
350 होती. हे झालं ना. यावेळेला नक्कीच थोडंसं डिस्कशन सुरू आहे या ठिकाणी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. रबर बॉल रेनी क्रिकेट टुर्नामेंट विक्रोलियन स्पोर्ट्स क्लब आयोजित रबर बॉलचे भव्य सामने या ठिकाणी झाले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी इश्यू या ठिकाणी सॉल्व्ह झाला आहे. तर या ठिकाणी जर पाहायचं झालं तर नक्कीच थोडंसं आणि नो चेंडू या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे मित्रांनो. नक्कीच पंचांच्या माध्यमातून नो चेंडू दिला गेला होता आणि त्या नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जातोय निर्णयाचा पंचांच्या. पुढचा चेंडू आणि यावेळेला आणखीन एक मिस चेंडू गुड्डूच्या माध्यमातून. नक्कीच ओमकार देसाई आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधलं, रबर क्रिकेटमधलं एक मोठं नाव. नक्कीच ज्याप्रमाणे फटके खेळतात, ज्याप्रमाणे फटकेबाजी खेळतात, मला अजूनही आठवत आहे ज्यावेळेला मी त्यांना पाहिलं होतं ते म्हणजे शक्ती चषकमध्ये. शक्ती चषक त्यावेळेला नक्कीच त्यावेळेला मी पाहिलं होतं त्यांना फलंदाजी करताना. तो होता परेलचं मैदान, सेंट्रल रेल्वेचं ग्राउंड होतं आणि काय फलंदाजी केली होती, 50 लगावली होती त्या पहिल्या सामन्यामध्ये. रिव्हर्सचा फटका असू द्या, कोणतेही फटके असू द्या, एक चांगली फलंदाजी केली होती. धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्येचं खातं धावसंख्या येऊन पोहोचली 3 धावांवरती. एक गडी बाद 3 धावा असं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा यावेळेला नक्कीच जोरदार बाउन्सरसाठी तयार होते आणि त्याच वेळेला जणू काही स्लोअर बाउन्सर मारलाय. नक्कीच फलंदाजाच्या बुद्धीशी खेळलं जात आहे या ठिकाणी, फलंदाजाच्या विचारांशी खेळलं जात आहे गोलंदाजाकडून. गोलंदाज मुंडार काय कसं बघा गोलंदाजाकडं. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू, परंतु यावेळेला दिशा भरकटली आणि अवांतर धावेचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. या अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावेल, धावफलक येऊन पोहोचेल 4 धावांवरती. एक गडी बाद 4 धावा. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी जर पाहायचं झालं तर मंदारनं ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. यावेळेला एक जोरदार फटका येतो ओव्हर द कव्हर्स, 1 बाउन्स. फिल्डरच्या हातात गेलेला तो चेंडू, एक थ्रो येतोय चांगला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोचली 1 गडी बाद 6 धावांवर. ग्राउंड क्रमांक 2 इकडची पहिली मॅच होती ना. हॅलो मित्रांनो, लक्षात घ्या, लॉस द बॉल मैदानात जर लॉस द बॉल झाला तर आपण चांगली रूल प्रमाणे 6 रन नाही आहे, 4च रन आहे, 4 रन. लॉस द बॉल मैदानात जर लॉस द बॉल झाला तर आपण चांगलीचा रूल आहे 6 रनचा, तो नाही आहे, 4 रन आहे, फक्त 4 रन. वाईट होता. मगाशी आणि नक्कीच दुसरं षटक या ठिकाणी सुरू होत आहे. दुसरं कोण आलाय ओव्हर टाकायला. प्रतिनिधी आहे का सर? काय सांगतो तू? 6च आहे. पेनल्टी पण आहे. अच्छा, मग ते आम्हाला या ठिकाणी नक्कीच 3 धावा
नक्कीच या ठिकाणी थोडंसं समीकरण बदलत आहे. स्ट्राईकवर आला ओंकार देसाई आणि दुसरा गोलंदाज आला तो म्हणजे वैयक्तिक पहिलं. काय झालंय? काय झालंय? एक प्लेअर तुमचा बसवा. 9 रन आहे. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 9. पेनल्टीच्या 3 धावा देण्यात आल्या. मित्रांनो जर पाहिलं तर मध्ये ज्यामुळे सामना थांबला होता कारण हेच होतं, पेनल्टी दिली गेली आहे 3 धावांची यावेळेला संघ कुर्ला बॉईज यांना. आणि यावेळेला स्ट्राईक वर एक नावाजलेलं नाव ते म्हणजे ओंकार देसाई. तर गोलंदाज गौरव सज्ज, ओंकार देखील सज्ज. आपल्या डीप पॉपिंग क्रीजवर पहिला चेंडू नक्कीच डोक्यावरून ट्रॅव्हल करतोय तो चेंडू. अवांतर धावेचा इशारा. पहिला चेंडू निर्धाव. चेंडूने सुरुवात केली जाते आणि नक्कीच ही अतिरिक्त धाव किती महागात पडू शकते. जर आपण पाहिलं तर गौरवच्या समोर एक मोठं नाव फलंदाजी करताना पाहायला मिळतंय ते म्हणजे ओंकार देसाई. आणि नक्कीच एक थोडासा दडपणाखाली देखील गोलंदाजी केली जाते. यावेळेला कट केलाय. नक्कीच एक धाव घेतली आहे. तद्वर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नक्कीच नोचा कॉल दिला जातो ओंकार यांच्या माध्यमातून. आपलं खातं उघडलंय. ऑफ द मार्क जात आहेत ओंकार देसाई. धावसंख्या पाहिलं तर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. 1 मिनिट. यावेळेला एक चांगला चेंडू होतो परंतु लाईनने भरकटलेला नक्कीच चेंडूवरती या अवांतर धाव दिली जाते. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी अवांतर धाव दिली जाते. धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक येऊन पोहोचतोय. आणि यावेळेला एक धाव घेतली आहे. नक्कीच ग्राउंड शॉट खेळला. पुन्हा एकदा ओंकार देसाई स्ट्राईकवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चेंडू जर पाहिलं तर स्लोअर बाउन्सर पुन्हा एकदा ओंकार देसाई. आणि जर आपण खेळपट्टीवरच एकंदरीत पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून गोलंदाजांकडून स्लोअर बाउन्सरचा उपयोग जो आहे तो जास्तीत जास्त प्रमाणावर केला जातोय. कारण जर पाहिलं तर स्लोअर बाउन्सर एक चांगला विकल्प असतो. यावेळेला पुन्हा एकदा एक बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा येतोय. नक्कीच नो बॉलचा इशारा येतोय. सेकंड बाउन्सर ऑफ द ओव्हर आणि नो बॉलचा इशारा येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या किती झाली? 13 13 13. 13 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 होत्या. ओके. दोन्ही समानार्थाच्या बाजूला अतिरिक्त खेळाडू आहे. 41 ग्राउंड 1. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर बाउन्सरचा उपयोग केला जातोय. नक्कीच मित्रांनो जर पाहायचं झालं तर हिंदीत ज्याप्रमाणे म्हणतात तर शेर को आप ज्यादा देर खामोश नहीं रख सकते और यहाँ पे अगर हमने देखा तो खामोश रखा जा रहा है. शेर का दुखती रग जो है एक वीक पॉइंट जो है उसको पकड़ लिया है यहाँ पे और जकड़ लिया है शेर को. नक्कीच या वेळेला पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स. नक्कीच त्या ठिकाणी ग्रास मध्ये चेंडू गेलाय तोपर्यंत दुसरी धाव घेतली गेली आहे. ओंकार देसाई यांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते. किती झालं ताई? थांब रे. पप्पा सिग्नल. पुन्हा एकदा नो चेंडू आणि नो चेंडू झाल्यानंतर या ठिकाणी फ्री हिटचा इशारा येतोय या चेंडूवरती. या फ्री हिटचा कशा प्रकारे समाचार घेतला जातोय
नक्कीच यावेळेला फ्रीडचा समाचार घेतला. ओव्हर द कव्हर्स एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय फलंदाजांकडून आणि नक्कीच आरामात ही धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या येऊन पोहोचेल 18 धावांवरती. 18 धावा झाल्या आहेत या ठिकाणी संघाच्या. पायचं झालं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि एक महागडं षटकाच्या स्वरूपात हे षटक हाताळलं जात आहे गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. नक्कीच दडपणाखाली गोलंदाजी करत गेलाय गौरव आतापर्यंत. तरी यावेळेला स्क्वेअर लेगच्या वरून किती धावा मिळतात या चेंडूवरती? नक्कीच पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहायला लागेल. पंचांचा इशारा काय येतोय? काय सुंदर प्रहार केला, बुल शॉट लगावला, शेवटपर्यंत चेंडूला वॉच केलं आणि तदनंतर मात्र आपल्या बाजूबंदांची ताकद दाखवली, आपल्या बाहूंची ताकद दाखवली ओमकार देसाईनं. चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार. यावेळेला ओमकारची बॅट बोलतोय. पहिला चौकार येतोय ओमकारच्या बॅट मधून आणि कुर्ला संघासाठी. आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 22 धावा. एक गडी बाद 22 धावा. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवला होता गोलंदाजीच्या संघानं, परंतु तदनंतर ओमकार देसाईनं सामना आपल्या पकडीत आणायला सुरुवात केलाय. 22 धावा झाल्यात. एक गडी बाद 22 धावा. किती जण वॉच करतात बघूया आपल्याला. 350 पावणे 400 लोक. मंदार वाचलं. ते तो मंदार नाहीये, गंगाधर आहे. हे नवीन आलेला गोलंदाज ज्याने पहिल्या षटकात सुंदर गोलंदाजी केली तो म्हणजे गंगाधर. यावेळेला थर्डमॅनच्या दिशेने गेट केला. त्या ठिकाणी डीप थर्डमॅनवर आपल्याला एक खेळाडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा ओमकारला स्ट्राईकवर आणलं जात आहे. ज्याप्रमाणे ओमकार टचमध्ये दिसतोय आज, नक्कीच पहिल्यांदा षटकार मारताना त्यांना पाहिलं, चौकार मारताना पाहिलं. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. धावफलक पुढे सरसावेल. धावफलक घेऊन पोहोचेल 23 धावांवर. ओमकार यांना स्ट्राईकवर आणलंय. एक आक्रमक रवैया आहे त्यांच्याकडे. यावेळेला नक्कीच गती दिली जात नाहीये कोणतीही. नक्कीच गती दिल्यावर ओमकार देसाई दुर्गती करतात हे कुठेतरी जाणलंय गोलंदाजांनी, ओळखलंय ओमकार देसाई यांना आणि त्याचमुळे या ठिकाणी त्यांना गती दिली जात नाहीये कोणत्याही प्रकारची आणि मोठे फटके खेळू शकत नाहीत. नक्कीच गती नाही दिली. गती द्याल तेव्हा फलंदाजाला मेहनत करावी लागेल आणि हेच क्रिकेट तुम्हाला शिकवतं मित्रांनो. फलंदाजाला मेहनत करू द्या. तुम्ही तुमची गोलंदाजी वारंवार चांगल्या टप्प्यावर करत राहा आणि यावेळेला एक चांगला फटका येतोय. नक्कीच फटका बॅटची कडा घेऊन राहतोय खेळपट्टीवरच. यष्टीरक्षक त्या फटक्याला कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुल केलं जात आहे. चेंडू गेला हवेत. फिल्डर त्या चेंडूच्या खाली एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील घेतली आहे. नक्कीच तोपर्यंत थ्रो आलाय. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या येऊन पोहोचते 26 धावांवर. 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 26 धावा. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच इथून पुढे मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असेल. गंगाधरचं हे षटक खेळून काढण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला डीप थर्डमॅनला निवडलं, ते क्षेत्र निवडलं. नक्कीच फाईन लेगचा फिल्डर तो चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय आपल्याला. तोपर्यंत 2 धावा घेतल्यात. पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक घेऊन पोहोचतोय 28 धावांवर. 5 चेंडू झालेत. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक गंगाधरच्या षटकातील. नक्कीच एक धाव शॉर्ट, 1 रन शॉर्ट त्या ठिकाणी. त्यामुळे धावफलकामध्ये या ठिकाणी नक्कीच थोडीशी ढवळाढवळ होईल. 27 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचेल. यावेळेला लाईनने बरकटलेला चेंडू गंगाधरच्या माध्यमातून आणि अवांतर धावेचा इशारा येतोय. नक्कीच थोडंसं डाऊन द लेग साईड ट्रॅप केलं जात आहे. लेग बिफोर करायला बघतायत फलंदाजाला, परंतु चेंडू ज्या प्रकारे उसळी घेतोय नक्कीच लेग बिफोर जणू काही अशक्य असं आहे. यावेळेला एक चांगला चेंडू आणि या चांगल्या चेंडूने षटकाची समाप्ती करतायत.
तर 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 28 धावा. एक गडी बाद 28 धावा. आफ्टर 3 overs 28 runs on the scorecard, loss of 1 wicket. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 28 धावा. कोण आहे बोलत? संग्राम. संग्राम. तिसरा षटक मार्गस्थ होतोय गोलंदाज संग्राम तर स्ट्राईकवर ओंकार देसाई. यावेळेला पहिला चेंडू बॅटची कडा घेतली, थर्डमॅन रिजन मध्ये जातोय चेंडू. एक धाव घेतली, तद्वार दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? ओंकार धावून सुटले आहेत. नक्कीच या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं ऑनफिल्ड फिल्डर्स कडून आणि त्या मिसकम्युनिकेशनचा पुरेपूर फायदा उचलला. धावफलक उच्चांक गाठतोय 30 धावांचा. 30 धावांवर धावफलक येऊन पोहोचतोय. गडी जर पाहिलं तर आतापर्यंत एक बाद झालाय, तो देखील पहिल्या चेंडूवरती गंगाधरचं षटक. आणि हे चौथं षटक मार्गस्थ संग्रामच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यात. मोठे फटके घेणार का? कारण जर पाहायचं झालं तर मागच्या सामन्यात देखील एकही षटकार लगावला गेला नाहीये आणि या सामन्यात देखील अजूनपर्यंत तरी एकही षटकार लगावला गेला नाहीये मित्रांनो. या षटकात तो षटकार येणार का? नक्कीच या ठिकाणी फाईन लेगच्या वरून गॅप मध्ये टोलावल्या चेंडूला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स इनटू द फेन्स. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. दुसरा चौकार येताना पाहायला मिळतो ओंकारच्या बॅट मधून. धावसंख्या येऊन पोहोचते 34 धावांवर. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस 1 विकेट. यावेळेला नक्कीच थोडंसं दडपणाखाली गोलंदाज पाहायला मिळतात आणि त्याचाच परिणाम जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच डाऊन द लेग साइड अवांतर धाव, एक अतिरिक्त धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत आणि धावसंख्या येऊन पोहोचेल 35 धावांवरती. चेंडू जर पाहिलं तर 2 झाले आहेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला रिजन निवडलं ते म्हणजे डीप पॉइंटचं. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी सुटले आहेत ओंकार. नक्कीच घेतली जाणार का दुसरी धाव? आणि नक्कीच दुसरी धाव कंप्लीट केली जाते. अपील केलं गेलंय. पंचांकडं नक्कीच अपील या ठिकाणी फेटाळलं जात आहे. 2 धावा चांगल्या कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग पाहायला मिळतं दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या येऊन पोहोचली 37 धावांवर. यावेळेला एक जोरदार फटका येतोय ओव्हर द कव्हर्स. फिल्डरच्या फटक्याच्या खाली ओमकार देसाई सारखा बलाढ्य विकेट मिळवून दिलाय. आपल्या संघासाठी एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून देतोय संग्राम. दुसरा गडी बाद होताना या ठिकाणी पाहायला मिळतो ओमकार देसाईच्या स्वरूपात. तर संघाची धावसंख्या येऊन पोहोचतोय 37 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचं झालं तर एक षटक आणि वरती 2 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा बघतील इथून पुढे? कारण आतापर्यंत जर पाहिलं तर मागच्या सामन्यात 40 धावा केल्या गेल्या आहेत, 39 धावा केल्या गेल्या आहेत आणि या सामन्यात किती धावा, किती मोठा उच्चांक गाठला येतो ते पाहावं लागेल. अजूनही एक षटक
आणि 2 चेंडू शिल्लक. नवीन आलेला फलंदाज आदिल. अजूनही संग्रामचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर गुड्डू आहे ना. यावेळेला एक जोरदार फटका येतोय. चांगला पूल केलाय. पूल हा सक्सेसफुल होणार का? येस. 1 बाउन्स, 2 बाउन्स इनटू द फेन्स. गॉन फॉर 4. चौकार. चौकार येताना पाहायला मिळतं. यावेळेला गुड्डूच्या बॅट मधून नक्कीच ओमकार देसाई आउट झाले आणि त्यानंतर मोठे फटके खेळण्याची जबाबदारी जी आहे ती उचलली, ती म्हणजे गुड्डूनं. मोठे फटके खेळले जात आहेत. तर शॉर्ट पहिला चेंडू आला, त्याला चांगल्या प्रकारे पूल केलं. डक करायला गेले होते, परंतु नक्कीच ऐन वेळी तो फटका खेळला आणि तो फटका सक्सेसफुल ठरला. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते 41 धावांवर. 41 धावा मित्रांनो. नक्कीच या गटामधील आतापर्यंतचा उच्चांक गाठला जातोय. 41 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत कुर्ला बॉईज या संघाच्या माध्यमातून. अजूनही संग्रामचा शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेला नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि अवांतर धाव दिली जाते. दडपणाखाली गोलंदाजी करतो. विकेट मिळवलाय ओमकार देसाई यांचा, परंतु तदनंतर देखील गुड्डू आता त्याला दडपणाखाली टाकतायत नक्कीच. यावेळेला एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच त्याला मारायचं होता स्क्वेअर लेगच्या वरून. तो एक धाव घेतली. बाईच्या स्वरूपात ही एक धाव घेतली आणि या ठिकाणी 4 षटकं संपलेत आणि 4 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 43 धावा. 2 गडी बाद 43 धावा. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 43 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 2 विकेट 2 गडी बाद 43 धावा. क्रमांक क्रमांक 2. हॅलो. आता ज्या मॅचेस चालू आहेत, आधी ज्या मॅचेस जिंकल्या आहेत त्याच्याबरोबर हे आता जिंकणाऱ्यांची लगेच मॅच होणार आहे. ओके. नवीन आलेला गोलंदाज राहुल. शेवटचे 6 चेंडू हाताळायला आलाय राहुल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अवांतर धावेचा मारा केलाय राहुलनं. नक्कीच अजूनही 6 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. यावेळेला बॅटची कडा घेतली. फायनलेगच्या दिशेने तो चेंडू गेलाय. नक्कीच एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी धावून सुटले तर गुड्डू यांना स्ट्राईक मिळणार का? नक्कीच. कीपर त्या चेंडूला कलेक्ट करायसाठी गेले आणि नक्कीच तिसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु नो चेंडू देखील दिला गेला या ठिकाणी. नक्कीच नो चेंडू होता आणि या नो चेंडूवरती नक्कीच रनआउटच्या स्वरूपात गुड्डू सारख्या आक्रमक फलंदाजाला माघारी परतवलंय, परंतु पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू असेल आणि फ्री हिटच्या चेंडूवर असं म्हटलं जातं की फलंदाजाचा गमावलेला आत्मविश्वास कमावण्यासाठी जो चेंडू असतो त्या चेंडूला फ्री हिटचा चेंडू म्हणतात. आणि नक्कीच या चेंडूवर तो आत्मविश्वास पूर्णपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे नवीन फलंदाजाचा.
नवीन आलेला फलंदाज ओमकार सावंतच्या स्वरूपात नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईकवर आहे आदिल. तर नक्कीच आदिल यांच्याकडे पूर्णपणे संधी असेल की आत्मविश्वास जो गेला आहे, जो हरपला आत्मविश्वास, तो आत्मविश्वास या ठिकाणी आत्मसात केला गेला पाहिजे. नक्कीच कुठेतरी एक संधी असेल आत्मविश्वास परत मिळवण्याची आणि या चेंडूवरती, या फ्रीडच्या चेंडूची तिसऱ्याला आउट झालं. अगदी चांगल्या प्रकारे समाचार घेण्याचा प्रयत्न असेल. नोला 2 रन आणि वाईड होता. यावेळेला नक्कीच फ्रीडचा चेंडू होता आणि या फ्रीडचा चेंडू देखील नो बॉल टाकलाय. दुसरा धाव घेण्याची प्रयत्न होतोय या ठिकाणी. नक्कीच यष्टीरक्षकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी थोडासा मिसफिल्ड पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या येऊन पोचते 50 धावांवरती. अर्धशतक पूर्ण होत आहे संघाच्या धावसंख्येचं. नक्कीच या गटातील आतापर्यंतचा उच्चांक गाठलाय. 50 धावा होत आहेत. यावेळेला स्क्वेअर लेगच्या वरून टोलावलाय चेंडूला. किती धावा मिळतात या चेंडूवर? यस, चेंडू जातोय सीमा रेषा पार. दुसऱ्या गटातील हा पहिला षटकार. नक्कीच षटकार मारला जातोय. ज्याप्रमाणे म्हटलं होतं फ्री हिटचा चेंडू असतो, त्या चेंडूवरती आत्मविश्वास आत्मसात केला जातो आणि पुरेपूर फायदा घेतला या चेंडूचा आदिलनं. यावेळेला आणखीन एक त्याच दिशेने येतोय, फाईन लेगच्या दिशेने. यावेळेला फाईन लेग क्षेत्र निवडलं. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी धावून सुटले. तर यष्टीरक्षकाकडे संधी हुकली जाते. संधी किती महागात पडू शकते, कारण आदिल अजूनही स्ट्राईकवर दिसत आहेत आपल्याला. धावसंख्या जर पाहिलं तर उच्चांक गाठते 58 धावांचा. 58 धावा झाले. चेंडू जर पाहिलं तर किती झालेत? 2 चेंडू झालेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूंवर कशा प्रकारची फटकेबाजी केली जाते आदिलच्या माध्यमातून पाहणं साजेसं ठरेल. यावेळेला बॅटची कडा घेतली. नक्कीच कनेक्ट करू शकला नाही आदिल या शॉटला. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी धावत सुटले आहेत. यष्टीरक्षकाकडे पुन्हा चेंडू. नक्कीच यावेळेला चांगला कलेक्ट केलाय चेंडू, परंतु तोपर्यंत आदिल आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आले होते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या येऊन पोचते 60 धावांवर. नक्कीच डेट चेंडू. यावेळेला थोडंसं रनअप मध्ये गडबड होताना पाहायला मिळाली गोलंदाजाच्या. यावेळेला फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल होणार का या चेंडूवरती? ओ यस, आणखीन एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. मोठा षटकार. 66 धावा झाल्या आहेत या ठिकाणी. अजूनही जर पाहायचं झालं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. हे षटक जर पाहिलं तर सगळ्यात महागडं षटक या ठिकाणी मानलं जाईल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत राहुलच्या षटकातील. नक्कीच पाहिलं तर निराशाजनक गोलंदाजी केली आतापर्यंत राहुलनं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यानंतर जो स्ट्रॉंग झोन आहे स्क्वेअर लेगचा त्याच ठिकाणी चेंडूचा मारा केला. पहिला षटकार ज्यावेळेला मारला, यावेळेला स्ट्रेट झोन मध्ये, मैदानाचा सेफेस्ट झोन स्ट्रेट झोन, आणि यावेळेला येतोय लॉंग ऑनच्या वरून आणखीन एक चेंडू. बॅक टू बॅक षटकार. 2 in a row. 72 धावांचा उच्चांक गाठतोय संघ कुर्ला बॉईज. काय फलंदाजी केली जाते आदिलच्या माध्यमातून. वा, अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे राहुल यांचा. या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जातो पाहणं साजेसं ठरेल, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकात 3 षटकार लगावलेत आणि मागच्या 2 चेंडूंवर लागोपाठोपाठ 2 षटकार लगावलेत.
हा शेवटचा चेंडू, चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला. नक्कीच ही एक धाव कंप्लीट करू दिली जात नाही, रनआउटच्या स्वरूपात माघारी परत आहेत, परंतु नक्कीच आपलं काम करून गेलेत आदिल. आपल्या संघाच्या धावसंख्येला एका सन्मानजनक स्थितीवर पोहोचवून गेलेत आदिल. आणि लक्ष जर पाहिलं तर असेल ते म्हणजे 72 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. आणि लक्ष जर पाहिलं तर 73 धावांचं म्हणजे 73 रन्स टू विन दिस गेम फॉर टीम स्वस्तिक ऐरोली. तर ऐरोली या संघाला जर हा सामना आपल्या नावे करायचा असेल तर 73 धावा कुटाव्या लागतील, 73 धावा बनवाव्या लागतील, तरच जाऊन हा सामना तुम्ही तुमच्या नावे कराल आणि या साखळी फेरीतून पुढे जाल. नक्कीच राहुलचं ते षटक सगळ्यात जास्त महागडं षटक. जास्त मानलं रे. शेवटचं षटक जर पाहिलं मित्रांनो तर 29 धावांचं ते षटक, इतकं महागडं षटक मित्रांनो. नक्कीच तुम्ही नॉकआउट स्टेजचा सामना खेळताय आणि 29 धावांचं जर षटक तुम्ही हाताळत असाल तर नक्कीच एक निराशाजनक कामगिरी मानली जाईल. परंतु नक्की तिथून पुढे बॅक करावं लागेल. राहुल यांना आपल्या संघाला फलंदाजीच्या माध्यमातून मोठे फटके खेळावे लागतील आणि सामना जिंकून द्यावा लागेल स्वस्तिक ऐरोली या संघाला. तर 73 धावा डिफेंड कराव्या लागतील. गोलंदाजांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे ओमकार देसाई अँड कंपनीने. नक्कीच आदिल याचं कौतुक जितकं करावं तितकं कमी. काय फटके खेळलेत आदिलनं, कधी मैदानाच्या समोरच्या दिशेने, कधी स्क्वेअर लेगच्या दिशेने, तर कधी लॉंग ऑनच्या वरून. 73 धावांचं लक्षाला असेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा विक्रोलियन स्पोर्ट्स क्लब आयोजित रबर बॉल क्रिकेट सामने.
दादा आवाज कॅच करतोय का बघ. हॅलो 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 हॅलो. आपल्याला पाहायला मिळतोय 73 धावांचं लक्ष आहे. 73 रन्सचं टार्गेट आहे. ओमी आणि गिरीशची जोडी सलामीला आली आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय सिद्धेश. नक्कीच या ठिकाणी थोडंसं इंजुरी होताना पाहायला मिळते. नक्कीच रब्बर क्रिकेट म्हटलं की मग नक्कीच घसराघसरी ही आलीच आणि नक्कीच जणू काही मैदानामध्ये चिखलामध्ये थोडासा पाय रुतला त्या ठिकाणी. नक्कीच थोडेसे खेळाडू इंजर्ड आहेत. नक्कीच कोणत्या प्रकारचा मोठा अपघात झालेला नाही आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा उठून सज्ज राहिले यष्टी रक्षणासाठी. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पहिली धाव लागली आहे धावफलकावर. पहिली धाव. यावेळेला दुसरा चेंडू एकच नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या संघासाठी सिद्धेश. अठ्ठावीस धावा पहिल्या विकेटवरती 28 धावा. विजयासाठी 11 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन कोण आलाय? नवीन आलेला फलंदाज जयेश आपल्याला या ठिकाणी पॉपिंग क्रीजवर पाहायला मिळतोय. लक्ष जर पाहिलं तर एक बलाढ्य आहे आणि गडी गमावून चालणार नाही. इथून पुढे गडी राखून खेळावे लागतील, गडी वाचवून खेळावे लागतील. नक्कीच विकेट्स इन हँड्स तुमच्याकडे असतील तर कधीही केव्हाही आणि कशीही फटकेबाजी तुम्ही करू शकता. हे ध्यानात असू द्या मित्रांनो. तुला नको चा? पुढील चेंडू सिद्धेश याचा. नक्कीच या चेंडूवरती थर्डमॅन डीप थर्डमॅन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच त्याच्या हातामध्ये हात मारलेला चेंडू यष्टीरक्षकाकडे चेंडू येतोय. रनआउटची संधी या ठिकाणी मुकली जाते. चेंडू या ठिकाणी सुटला जातोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. प्लेयर लावले. यावेळेला एक चांगला चेंडू येतोय. नक्कीच थोडासा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या देखील डोक्यावरून चेंडू तो ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या येऊन पोचली 5 धावांवरती. चेंडू जर पाहिलं तर झाले 4 चेंडू झाले आतापर्यंत. यावेळेला कट केलं, स्क्वेअर कट केलाय त्या चेंडूला. नक्कीच डीप पॉईंटचा फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेतली आहे. धावसंख्या संघाची येऊन पोहोचली आहे
7 धावांवरती. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे सिद्धेशच्या षटकातील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, 7 धावा झाल्या आहेत. तर लक्ष जर पाहिलं तर 73 धावांचा एक बलाढ्य लक्ष या गटातील उच्चांक चेस करताना पाहायला मिळतोय संघ ऐरोली, स्वस्तिक ऐरोली. नक्कीच या शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकून आपलं षटक संपवलं आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 7 धावांवर. एक गडी बाद 7 धावा असं समीकरण आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वतः ओंकार देसाई. ओंकार देसाई आता आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. नक्कीच ज्यांनी बॅटने धुरा सांभाळली आहे आता बॉलने सांभाळायची आपल्या संघाची धुरा, असे ओंकार देसाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला चेंडू होता. नक्कीच पहिला चेंडू थोडासा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू पायांवर येऊन आदळला. स्क्वेअर लेगच्या वरून धाडायचं होतं षटकारासाठी, परंतु धाडू शकले नाहीयेत या ठिकाणी फलंदाज. यावेळेला नक्कीच चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉन त्या चेंडूवर येताना तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगला थ्रो. नक्कीच कलेक्शन त्या ठिकाणी थोडंसं चुकीचं झालंय ओंकार देसाई यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या येऊन पोहोचते 9 धावांवर. गेंदों में 21 रनों की 31 रन की जरूरत 12 गेंदों में तकरीबन 15.5 रन का रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट इस वक्त जरूरत इस मैच को जीतने के लिए. थैंक यू. यावेळेला एक जोरदार फटका येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स. नक्कीच ग्राउंड मध्ये राहिलेला तो चेंडू आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या येऊन पोहोचते 11 धावांवरती. 11 धावा उच्चांक गाठते. दुहेरी धावसंख्या 11 धावा. यावेळेला एक जोरदार प्रहार येताना पाहायला मिळतोय, परंतु यावेळेला माघारी परतावं लागतंय फलंदाजाला. कोण आऊट झाला? ओमीला या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. नक्कीच ओमी या ठिकाणी माघारी परत आहेत. एक मोठी फटकेबाजी करून, एक चांगली फटकेबाजी करून या ठिकाणी माघारी परत आहेत ओमी. कार फलंदाजी केली या फलंदाजानं. नक्कीच चांगले शॉट्स खेळले, परंतु आता माघारी परतावं लागतंय. ओंकार देसाई यांचा पहिला विकेट या मॅच मधील. झेल पकडला सुंदर फहीम यानं. पुढचा चेंडू. यावेळेला एक जोरदार प्रहार येताना पाहायला मिळतोय. हा चेंडू जातोय का सीमारेषे पार.
नक्कीच या ठिकाणी फिल्डरने त्या ठिकाणी अडवणूक केली आहे चेंडूची, आपल्या संघासाठी एक धाव वाचवली आहे आणि तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पंचांचा इशारा बघ काहीतरी येतोय. एक रन शॉर्ट आहे. तर एक धाव या ठिकाणी शॉर्ट मानली जाईल. नक्कीच त्या फिल्डरने म्हणजे 2 धावा वाचवल्या आहेत. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 13 धावांवर. या वेळेला एक जोरदार फटका कट केलाय चेंडूला. नक्कीच फिल्डर कडून त्या ठिकाणी मिसफील्ड होताना पाहायला मिळत आहे आणि दरम्यान चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत स्क्वेअर कट वाला चौकार मारला जातोय. या ठिकाणी धावफलक पुढे सरसावेल, धावफलक येऊन पोहोचेल 17 धावांवर. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 17 धावांवरती. नक्कीच पहिला गोलंदाज म्हणजे सिद्धेशच्या माध्यमातून या ठिकाणी मिसफील्ड होताना पाहायला मिळाली. दोन ओवर की समाप्ति, स्कोर का पहुंचा है 17 रन, 2 विकेटों के नुकसान पर. विकेट 2 पर 2 ओवर की समाप्ति, 17 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर. थैंक यू. अजूनही 18 चेंडूंवर 56 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बोलावलंय ते म्हणजे सिद्धेशला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि पुन्हा एकदा त्याला त्याचसाठी आमंत्रित केलंय की नक्कीच सिद्धेश इथून पुढे सामना तू वाचवायचा आहे आमच्यासाठी. अजूनही 17 चेंडूंवर 54 धावांची गरज आहे. धावसंख्या जर पाहिलं तर 19 धावा झाले. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. या वेळेला चेंडू जातोय हवेत, तर क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये तोपर्यंत चेंडू आदळून होतोय. नक्कीच या ठिकाणी एक थ्रो देखील, ओव्हर थ्रो देखील केला जातोय. धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या येऊन पोहोचते 22 धावांवरती. नक्कीच ओव्हर थ्रोच्या माध्यमातून पाहायचं झालं तर जास्तीत जास्त धावा खर्च केल्या गेल्यात आणि नक्कीच फिल्डिंग पोझिशन्स जर पाहिलं तर मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर एक मोठं मैदान आहे. नक्कीच बाउंड्रीज जर पाहिलं तर लांब आहेत, बाउंड्रीज जर पाहिल्या तर या ठिकाणी लांब आहेत आणि नक्कीच गोलंदाज पूर्णतः फायदा उचलू शकतात, परंतु फलंदाजानं जर शेवटपर्यंत बॉल वॉच केला तर नक्कीच मोठे फटके खेळू शकतो, ज्याप्रमाणे आदिल खेळून गेलाय. काय फलंदाजी केली आहे त्या फलंदाजानं. नक्कीच यावेळेला एक चांगला चेंडू येतोय, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते सिद्धेश यांच्या माध्यमातून. 3 चेंडू झाले, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मुश्किल जरूर नजर आता हुआ लेकिन नामुमकिन नहीं. 6 गेंदें 19 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. यावेळेला डीप थर्डमॅनचं क्षेत्र निवडलंय. नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप ती डिलिव्हरी होताना पाहायला मिळाली आणि त्या डिलिव्हरीवरती थोडंसं उसळी घेतली चेंडूने आणि त्या चेंडूला डीप थर्डमॅनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला समोरच्या दिशेने फटका येताना पाहायला मिळतोय आणि काय सुरेख झेल टिपलाय.
झेल बाद विकेटचं पतन. विकेट जाताना या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 23 धावा. नवीन फलंदाज अजिंक्य येताना पाहायला मिळतोय. नक्कीच काय सुरेख चेंडू, काय धारदार पेस होता त्या चेंडूला. वा, लास्टला काय झालं? काय नाही झालं. ओव्हर झाली किती? पन्नास 12-50 पाहिजे. अजूनही जर पाहायचं झालं तर 12 चेंडूंवरती 50 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणाहून. नवीन आलेला गोलंदाज वाजिद अन्सारी यांना आता धुरा सोपवली आहे गोलंदाजीची. यार माझी चहा खराब झाली ही बघ. तैरने दो थोड़ा. यावेळेला एक जोरदार फटका येताना पाहायला मिळतोय. किती दूरवर जातोय हा फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. या सामन्यामध्ये चुरस यायला सुरुवात झाली आहे मित्रांनो. अजूनही 11 चेंडूंवरती 44 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 50 धावांची आवश्यकता होती आणि इथून पुढे असणाऱ्या ती म्हणजे 11 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. काय हो घेतला ते माशी पडली तर ठीक आहे. नाही नाही नको नको दादा राहू दे. इधर राहू दे, इधर. खालतो आहे खाली माशी थल. तिसरा बॉल डॉग हा डॉग तिसरा बी डॉग. यावेळेला एक चांगला फटका खेळला गेला आहे. तोपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. नक्कीच धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या येऊन पोहोचते 31 धावांवर. मायनस करायचे. अजूनही 42 धावांची आवश्यकता. यावेळेला आणखीन एक षटकार येतोय मित्रांनो. -6. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. किती महागडं षटक करू शकतो अजूनही हे. यावेळेला हलक्या हातांनी खेळला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. फिल्डर जातोय चेंडूवरती. या ठिकाणी अपील केलं गेलं आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावली जाते फलंदाजाकडून.
सायमन यांच्या माध्यमातून सुंदर तो डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. बहुत मारा. किती पाहिजे अजून? 36. ह्याची किती बॉल झाले का ताई? एक चेंडू पे 4 रनों की आवश्यकता. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेला बॅटची काढा घेतली. नक्कीच डीप दरम्यान क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळतो. तोपर्यंत एक धाव घेतली आहे. कितना मैच जीता यार? कितना था लास्ट बॉल पे? 1 बॉल 4 मारा. हाँ उधर भी वॉइस ओवर डाल दो. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 12 चेंडूंवरती 35 धावांची गरज आहे. 6 चेंडूंवर 35 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी स्वस्तिक ऐरोली या संघाला. तर 6 चेंडू 35 धावांची गरज मित्रांनो. अजिंक्य आणि गणेशची जोडी आता पाहायला मिळते. नक्कीच शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज. ओए शहजाद. तर शेवटचं षटक मार्गस्थ शहजादच्या माध्यमातून. पहिला चेंडू ओव्हर द. नक्कीच या ठिकाणी 1 बाउन्स इंटू द फेन्स. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला या ठिकाणी आणि आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडूंवर 31 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा सामना. नक्कीच 5 षटकार जरी लगावलात तरी या सामना तुम्ही विजयी ठरू शकत नाही. परंतु नक्कीच 5 षटकार लगावायला द्यायला शेहजाद देखील तितका हलक्यातला गोलंदाज नाहीये. यावेळेला एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव घेतली. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 4 चेंडूंवर 30 धावांची गरज आहे. के कप्तान और गजानंद 11 मुंडूर के कप्तान दोनों ही टीम के संघ नायक से विनती है जल्द से जल्द हमारे कॉम बॉक्स में आ जाए. प्लीज स्टॉप के हम टॉस की प्रक्रिया को आगे बढ़ा सकते. 4 बॉल 30 पाहिजे. यावेळेला अवंतर धावेचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतो पंचांच्या माध्यमातून. 45. पांडु स्ट्राइकर के कप्तान सैंडी से रिक्वेस्ट है कि प्लीज कॉम बॉक्स में आ जाए. 28 पाहिजे. 28 पाहिजे. तू मगाशी बोलला ना तेव्हा 29 पाहिजे होती. नो बॉल. यावेळेला नो चेंडू येताना पाहायला मिळतोय. नक्कीच चांगला षटक हाताळत होता आतापर्यंत शेहजाद. परंतु आता कुठेतरी निराशाजनक कामगिरी केली आहे. 46. किती पाहिजे? यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. किपरकडे चांगलं कलेक्शन होताना पाहायला मिळते. नक्कीच यष्ट्यांच्या मागे एक अनुभव दिसतोय आपल्याला ओंकार देसाई यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडूनच समजावलं जात आहे कशा प्रकारचे चेंडू हाताळले गेले पाहिजेत, कशा प्रकारचे चेंडू टाकले गेले पाहिजेत. यावेळेला आणखीन एक बाउन्सर मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नो चेंडू. अजित परब जे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर कॉम बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. अजित परब यावेळेला एक जोरदार फटका येताना पाहायला मिळतोय. ओव्हर द डीप मिड विकेट. चेंडू जातो सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. षटकार येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच जर पाहायचं झालं तर बहारदार इनिंग्स खेळली जाते. एक तरफ श्री तेंदुलकर तो दूसरी तरफ कांजूरमार्ग के कप्तान सरमरिया. मुलुंड 11 एंड कांजूरमार्ग 11 की जानी से. यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला खेळ आहे ओव्हर द कव्हर्स. नक्कीच ओव्हर द पॉइंट खेळ आहे. माफ करा या ठिकाणी
एक धाव घेतली आहे तोपर्यंत धावसंख्या येऊन पोहोचली आहे संघाची 55 धावांवर. चेंडू किती झाले? अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विजयापासून एक चेंडू दूर आहे तो म्हणजे संघ कुर्ला बॉईज आणि पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी देखील. हा एक चेंडू हाताळला गेला, फुल टॉस पद्धतीचा चेंडू ओव्हर द स्क्वेअर लेग जातोय. हा शेवटच्या चेंडूवर लगावला षटकार, परंतु पुढच्या फेरीत दाखल होईल तो म्हणजे संघ कुर्ला बॉईज. तर धन्यवाद संघ स्वस्तिक ऐरोली, आपण या स्पर्धेत सहभागी झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. तर 61 धावा केल्या नक्कीच, परंतु एक लढत दिली, एक आव्हान दिलं आणि ते आव्हान स्वीकारून लढले, झगडले, परंतु आपला विजय मिळवू शकले नाही.